लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता यायला सुरू झाला आहे। मागील 2 ते 3 दिवसापासून आजही अनेक जणांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये खात्यामध्ये जमा झाल्याचे मेसेज आलेले आहेत। काहींचे स्क्रीनशॉटही माझ्याकडे आहेत, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात। असं असलं तरी अजूनही जून महिन्याचा हप्ता अनेकांना भेटला नाही। काही तांत्रिक अडचण असल्यामुळे उशीर होत आहे असंही बोललं जात आहे। त्याचबरोबर अर्ज तपासणीही चालू आहे, त्याचीही छाननी चालू आहे। तसंच जून महिन्यामध्ये ज्यांना हप्ते भेटले आहेत त्यांची यादी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरही टाकलेली आहे सरकारने। त्यामुळे त्या वेबसाईटवर जावा आणि तुमचं नाव या यादीमध्ये आहे का नाही ते तपासा। जर यादीमध्ये तुमचं नाव नाही आहे याचा अर्थ तुम्ही या योजनेतून बाद झाले आहे। त्याचबरोबर अनेक लाभार्थींचं नाव या लिस्टमध्ये असेल परंतु तरी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा नसतील झाले तर बँकमध्ये जावा आणि बँकमध्ये डीबीटी म्हणजे डायरेक्ट मनी ट्रान्सफर सुविधा तुमच्या खात्याला चालू आहे का नाही हे तपासा। त्यानंतर पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। निवडणुकीच्या पूर्वी सरकारने जे तात्पर्य दाखवून खटाखट पटापट लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा केले तसं आता सरकार करत नाही आहे। एका अर्जाची 2-4 वेळा छाननी करत आहे आणि नावं बाद करत आहेत। निम्मे अर्धे उरलेले नावं जे आहेत त्यांना पण लवकर पैसे जमा करत नाही सरकार खात्यामध्ये। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेमध्ये आता निम्मे महिला तर गायबच झाल्या आहेत। जे उरले सुरलेले आहेत तुम्हालाच पैसे भेटतील, जे खरंच गरजवंत आहेत त्यांनाच भेटतील। निवडणुकीपूर्वी सरकारला तुमची गरज होती मतदानाची, त्यामुळे सरकारने काही न बघता डोळ्यावर काळा चष्मा घालून तुम्हाला खटाखट पैसे दिले होते, परंतु यंदा सरकार तसं करत नाही। त्यामुळे जे खरंच गरजवंत आहे तुम्हाला पैसे भेटतील आणि जे गरजवंत नव्हते तरी त्यांनी लाभ घेतला त्यांनी पण खुश राहावा की जेवढे भेटले तेवढे चांगलेच आहेत। आपलेच पैसे टॅक्स जे आपण पे करतो त्यातील काही पैसे आपल्याला पुन्हा भेटले असं समजून आनंदित राहावा। काय वाटतं या सगळ्या लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला कमेंट करा।